Hello students, I welcome all of you on the platform of MPBT online lecture series. My name is Akshay Londe and this is your channel AHL Lectures. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय हे बघितलं होतं आणि त्याच्या रिलेटेड फॉर्म्युला, त्याची डेफिनेशन, त्याच्या रिलेटेड जे काही कन्सेप्ट होते ते बघितले होते. आज आपण रेडियस ऑफ गायरेशन हा पॉइंट बघणार आहे. ठीक आहे, पण रेडियस ऑफ गायरेशन हा पॉइंट समजण्यापूर्वी तुम्हाला लेक्चर नंबर 17 म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया याच्या रिलेटेड स्टडी करावा लागेल. त्यामुळे ज्यांनी पाठीमागचं लेक्चर बघितलेलं नसेल त्यांनी लेक्चर नंबर 17 पहिल्यांदा बघा आणि मगच आजचं लेक्चर बघायचं. आज आपण लेक्चर नंबर 18 बघतोय. ठीक आहे, तर हेडिंग टाका रेडियस ऑफ गायरेशन. आता रेडियस ऑफ गायरेशन हा पॉइंट चालू करण्यापूर्वी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाच्या रिलेटेड थोडं मेमोराइज करावं लागेल. बघा, इथं एक अनइव्हन शेपची बॉडी आहे. ठीक आहे, एक बॉडी आहे, त्या बॉडीचा शेप कसा आहे तर अनइव्हन असा शेप आहे. ठीक आहे, आणि हा आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन. या ऍक्सिस भोवती ही बॉडी सपोज रोटेट होते. या बॉडीचं मास m इतका आहे असं आपण मानूया. या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड आउट करायचा हे आपल्याला माहिती आहे. ही बॉडी नंबर ऑफ पार्टिकल्स पासून तयार झालेली असते, बरोबर, आणि प्रत्येक पार्टिकलला काही ना काहीतरी मास असतो. सपोज हा एक पहिला पार्टिकल आहे, हा दुसरा पार्टिकल आहे, हा तिसरा पार्टिकल आहे, हा चौथा पार्टिकल आहे, बरोबर आहे. आता ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून हा जो पहिला पार्टिकल आहे हा किती डिस्टन्स वरती आहे तर r1 डिस्टन्स वर आहे असं आपण म्हणतो, बरोबर. ठीक आहे, r1 डिस्टन्स वर आहे असं आपण मानूया. त्याचप्रमाणे दुसरा जो पार्टिकल आहे तो दुसरा पार्टिकल r2 इतक्या डिस्टन्स वर आहे असं आपण समजूया. तिसरा पार्टिकल r3 डिस्टन्स वर आहे आणि चौथा पार्टिकल r4 डिस्टन्स वर आहे असं आपण मानू. पहिल्या पार्टिकलचं मास आपण m1 मानूयात, दुसऱ्या पार्टिकलचं मास m2, तिसऱ्या पार्टिकलचं m3 आणि चौथ्या पार्टिकलचं m4 मास आहे, बरोबर. अशा n नंबर ऑफ पार्टिकल्स पासून ही बॉडी तयार झालेली आहे आणि प्रत्येक पार्टिकलचं मास वेगवेगळा. हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये शिकलेलो होतो. ठीक आहे, आता प्रत्येक पार्टिकलचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया आपण जर फाइंड आउट केला आणि तो जर जोडला तर आपल्याला या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो, हे आपण शिकलेलो आहोत, बरोबर. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ धिस बॉडी कसा फाइंड आउट करतो तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए गिवन बॉडी इज कसं फाइंड आउट करतो आपण तर I इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू पहिल्या बॉडीचं मास m1 इंटू ती बॉडी किंवा ते मास ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती डिस्टन्स वर आहे तर r1, बरोबर. या परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजेच r1 स्क्वेअर. हा काय मिळाला आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ फर्स्ट मास मिळाला. सिमिलरली मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेकंड मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय करतो आपण त्याच्यामध्ये ऍड करतो म्हणजेच काय येईल m2 r2 स्क्वेअर प्लस तिसरं मास त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया m3 r3 स्क्वेअर प्लस डॉट 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 असं कुठपर्यंत तर शेवटच्या पार्टिकलच्या मोमेंट ऑफ इनर्शिया पर्यंत आपण हे कॅल्क्युलेशन करतो म्हणजेच mn rn स्क्वेअर म्हणजेच काय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ nth पार्टिकल. हे सगळे मोमेंट ऑफ इनर्शिया आपण जर जोडले तर आपल्याला या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो आणि तो आपण कसा लिहितो तर समेशन ऑफ mi rn स्क्वेअर I is equal to 1 to n. This is nothing but moment of inertia of this body. या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. जनरल केस मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कसा लिहितो तर I is equal to बॉडीचं मास m आणि ती बॉडी किंवा सॉरी ते मास ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती डिस्टन्स वर आहे, बरोबर. मास ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती डिस्टन्स वर आहे त्या डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजेच r स्क्वेअर. हा काय मिळाला होता आपल्याला फॉर्म्युला मिळालेला मोमेंट ऑफ इनर्शियाचा, बरोबर आहे. I इज इक्वल टू mr स्क्वेअर हा जनरल फॉर्म्युला झाला, बरोबर. म्हणजेच बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्यासाठी आपण काय केलं इथं प्रत्येक पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला आणि तो जोडला. आपल्याला या पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला या पद्धतीने मिळालेला होता. ठीक आहे, आता आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन काय ते समजून घ्यायचं. आता हीच बॉडी मी या ठिकाणी दाखवतो, बघा. हीच बॉडी आहे ती मी सपोज इथं दाखवलेली आहे. ठीक आहे, या बॉडीचं मास कुठल्या तरी एका पॉइंट वरती कॉन्सन्ट्रेट होत, लक्षात ठेवा. म्हणजे नक्की काय बघा, ही एक बॉडी आहे,
बरोबर, ही एक बॉडी. या बॉडीचं मास एका पर्टिक्युलर ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होत असतं. हा पॉईंट समजणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. हे जर कळालं तर रेडियस ऑफ गायरेशन खूप इझी पॉईंट. ठीक आहे, तर बघा याला मी बॅलन्स करतो इथं. कसं बॅलन्स करतो, सॉरी, बघा. ठीक आहे, या ठिकाणी ही बॉडी एका पर्टिक्युलर पॉइंटला काय झाली, कॉन्सन्ट्रेट झाली. म्हणजे थोडक्यात काय झालं, या बॉडीचं मास आणि ज्या पॉइंटला हे मी बॅलन्स केलेलं आहे त्या पॉइंटचं मास सेम झालेलं आहे. समजते का? बघा, या बॉडीचं मास जेवढं काय असेल ते मास आणि ज्या पॉइंटला ही बॉडी काय झाली आता बॅलन्स झालेली आहे त्या पॉइंटचं मास लक्षात ठेवा काय झालेलं असतं तर सेम झालेलं असतं. म्हणजे हा तो पॉइंट आहे, या ठिकाणी त्या बॉडीचं मास काय झालेलं आहे तर कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. मग असा जो पॉइंट असतो त्या पॉइंटचं मास लक्षात ठेवा आणि त्या बॉडीचं मास काय असतं तर सेम असतं असं आपण म्हणतो. येतं लक्षात? ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल बघा. सपोज ही नोटबुक आहे. ठीक आहे, ही एक नोटबुक आहे. आता हिला आपण काय करूयात, बॅलन्स करूयात या पद्धतीने. तर या ठिकाणी काय झालंय, या नोटबुकचं जे मास आहे ते मास आणि या पॉइंटचं मास, बरोबर, ज्या पॉइंटवरती हिला बॅलन्स केलंय त्या पॉइंटचं मास इक्वल आहे असं आपण म्हणतो. म्हणजे बॉडीचं मास या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे असं आपण म्हणतो. म्हणजे बॉडीचं मास आणि त्या पॉइंटचं मास कसं असतं तर इक्वल असतं. येतं लक्षात? काय असतं तर इक्वल असतं. मग हीच बॉडी, बरोबर, ही बॉडी मी इथं दाखवली. हा आहे ऍक्सिस, ज्या ऍक्सिस भोवती ही बॉडी काय होती तर रोटेट होते. ठीक आहे, आणि एक पॉइंट असा कुठला तरी एक पॉइंट ज्या पॉइंटवरती या बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट झालंय असं मी इथं दाखवलंय. समजतंय? या बॉडीचं मास किती आहे तर एम इतका आहे आणि हा असा पॉइंट आहे असं आपण मानूयात की या पॉइंटवरती त्या बॉडीचं मास काय झालेलं आहे कॉन्सन्ट्रेट झालंय. म्हणून या बॉडीचं मास, सॉरी, या बॉडीचं मास आणि या पॉइंटचं मास कसं असतं तर इक्वल असतं. मग हा जो पार्टिकल आहे किंवा हा जो पॉइंट आहे त्याचं मास मी एम इतकंच दाखवलंय. बरोबर, आणि हा काय आहे तर ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. मग ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून ज्या ठिकाणी बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट होतंय या दोघांमधलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, यांच्यामधलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सलाच आपण रेडियस ऑफ गायरेशन असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, रेडियस ऑफ गायरेशन. समजतंय? बॉडीचं मास कुठल्या तरी एका पॉइंटला कॉन्सन्ट्रेट होतं, तो पॉइंट आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन या दोघांमधलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं त्याला आपण रेडियस ऑफ गायरेशन असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, रेडियस ऑफ गायरेशन. आणि रेडियस ऑफ गायरेशन आपण के या लेटरने काय करतो, इंडिकेट करतो. कशाने इंडिकेट करतो आपण, के ने इंडिकेट करतो. समजतंय का तुम्हाला? मला वाटतं की तुमच्या लक्षात येत असेल. काय सांगितलं मी तुम्हाला, जी बॉडी मी इथं दाखवली होती तीच बॉडी मी इथं दाखवली. या बॉडीचं मास किती होतं एम, बरोबर, आणि मी काय दाखवलं इथं एक असा पॉइंट घेतला त्या पॉइंटवरती त्या बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट होतंय असं मी म्हणलं. ज्या ठिकाणी बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट होतं त्या पॉइंटचं मास आणि त्या बॉडीचं मास इक्वल असतं. लक्षात ठेवायचं. येतं लक्षात? ते कसं असतं, इक्वल असतं. म्हणून हा जो पॉइंट आहे या पॉइंटचं मास मी त्या बॉडीच्या मास इतकंच दाखवलंय. आणि हा पॉइंट ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती डिस्टन्स वरती आहे त्या डिस्टन्सलाच आपण रेडियस ऑफ गायरेशन असं म्हणतो. आणि रेडियस ऑफ गायरेशन आपण के न काय करतो, इंडिकेट करतो. कशाने इंडिकेट करतो, के ने इंडिकेट करतो. मग या ठिकाणी या पॉइंट मासचं किंवा या पार्टिकलचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो का? काढू शकतो. की कसं काढू शकतो बघा, मी काय म्हणतोय, या पॉइंटचा मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया तर आपण मगाशीच काढला, एवढा आला. मला आता या पॉइंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. कसा काढणार मोमेंट ऑफ इनर्शिया, मग इथं लिहू शकतो मी, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए पॉइंट where total mass of body is concentrated, ज्या ठिकाणी बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया त्या पॉइंटला त्या बॉडी, सॉरी, काय लिहिलंय बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए पॉइंट वेअर द टोटल मास ऑफ बॉडी इज कॉन्सन्ट्रेटेड. बॉडीचं मास ज्या पॉइंट वरती कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे त्या पॉइंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज आय इज इक्वल टू, कसा फाइंड आउट करणार तर त्या पॉइंटचं मास एम. मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड आउट करतो, बॉडीचं मास. तसं या ठिकाणी मला या पॉइंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, म्हणजे याचं मास, बरोबर, आणि हा पॉइंट
ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती डिस्टन्स वरती आहे, तर के इतक्या डिस्टन्स वरती आहे, म्हणून के स्क्वेअर, बरोबर, स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स असंच काढतो आपण. म्हणजेच हा काय मिळाला मला, आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर, हा मला मिळालेला आहे या पॉइंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया. समजतं मी काय केलं लक्षात येत आहे. या पॉइंटचं मास आहे एम, म्हणून एम लिहिलं, आणि हा पॉइंट ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती डिस्टन्स वरती आहे, तर के, याचा स्क्वेअर के स्क्वेअर, बरोबर. बर, मग रेडियस ऑफ गायरेशन काय, तर रेडियस ऑफ गायरेशन म्हणजेच के आहे, हे डिस्टन्स म्हणजेच याला आपण रेडियस ऑफ गायरेशन म्हणतो, म्हणजेच के. मला के फाइंड आउट करायचं असेल तर मी कसा फाइंड आउट करू शकतो, के स्क्वेअर इज इक्वल टू एम या बाजूला आणतो, म्हणजेच आय अपॉन एम होईल. म्हणजेच काय मिळेल मला, के स्क्वेअर इज इक्वल टू आय अपॉन एम. दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट काढलं तर काय मिळेल मला, के इज इक्वल टू अंडर रूट मध्ये आय अपॉन एम. दिस इज द फॉर्म्युला फॉर रेडियस ऑफ गायरेशन. हा फॉर्म्युला आपल्याला मिळतोय कशाचा, तर रेडियस ऑफ गायरेशनचा, बरोबर. के इज इक्वल टू अंडर रूट आय अपॉन एम, वेअर आय काय असेल, आय इज नथिंग बट ए मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट मास किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस बॉडी, येते लक्षात. किंवा एम काय, एम इज नथिंग बट ए मास ऑफ दिस पार्टिकल किंवा मास ऑफ द बॉडी. ठीक आहे. अच्छा, आता या रेडियस ऑफ गायरेशनचं युनिट काय असेल बघा बरं. याचं युनिट येत आहे मीटर, बरोबर. का, कारण की रेडियस ऑफ गायरेशन तर डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड द पॉइंट वेअर द टोटल मास ऑफ बॉडी इज कॉन्सन्ट्रेटेड. या दोघांमधलं डिस्टन्स आहे, डिस्टन्सचं युनिट काय असणार, ऑब्व्हियसली मीटर असणार, त्यामुळे रेडियस ऑफ गायरेशनचं युनिट काय येतं, मीटर येतं. ठीक आहे. डायमेन्शन काय येईल बघा बरं. डायमेन्शन एल एम टी. टाइम ची क्वांटिटी इथं कुठं दिसत नाही म्हणजे 0. मासची क्वांटिटी कुठं दिसत नाही म्हणजे 0. लेंथ एकदा आलेली दिसते म्हणजेच 1, म्हणजेच एल रेस टू 1. हे काय असणार आहे, त्याचं डायमेन्शन असणार आहे कशाचं, तर रेडियस ऑफ गायरेशनचं. ठीक आहे. कसली क्वांटिटी आहे लक्षात ठेवा, ही स्केलर क्वांटिटी आहे. इट इज ए स्केलर क्वांटिटी. इट इज ए स्केलर क्वांटिटी. लक्षात राहील की रेडियस ऑफ गायरेशन लक्षात ठेवा एक स्केलर क्वांटिटी आहे. ठीक आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलंय रेडियस ऑफ गायरेशन काय, तर रेडियस ऑफ गायरेशन अगदी सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं झालं तर डिस्टन्स आहे असं लक्षात ठेवा. पण कशामधलं डिस्टन्स आहे, तर ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड द पॉइंट. कोणता पॉइंट, असा पॉइंट ज्या पॉइंट वरती बॉडीचं टोटल मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, त्या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजेच काय, तर रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे. याची डेफिनेशन कशी लिहिता येईल आपल्याला, इट इज, बघा इथं डेफिनेशन लिहितो, इट इज द डिस्टन्स बिटवीन axis of rotation and the point where total mass of body is concentrated so as to possess same moment of inertia as that of body. बघा ही त्याची डेफिनेशन आहे. कशाची डेफिनेशन आहे, तर रेडियस ऑफ गायरेशन. काय सांगितलं याच्यामध्ये, इट इज द डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन, कुठं ऍक्सिस, हा या ऍक्सिस भोवती बॉडी रोटेट होणार, बरोबर, अँड द पॉइंट वेअर द टोटल मास ऑफ बॉडी इज कॉन्सन्ट्रेटेड, बरोबर. हा पॉइंट, या पॉइंटला बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट होणार, यांच्यामधलं डिस्टन्स याला आपण रेडियस ऑफ गायरेशन. पुढे काय सांगितलं बघा, सो ऍज टू पजेस द सेम मोमेंट ऑफ इनर्शिया ऍज दॅट ऑफ बॉडी, असं म्हणजे याचा अर्थ काय, तर कायम लक्षात ठेवा ज्या पॉइंट वरती बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं त्या पॉइंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असतो, तर सेम असतो. हे इथं सांगितलंय. इथे लक्षात या एवढ्या सेंटेन्स मध्ये काय सांगितलंय लक्षात येतंय की बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि हा पॉइंट ज्या ठिकाणी बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट झालं या दोघांचा सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असतो, तर इक्वल असतो, सेम असतो. येते का लक्षात. सो दिस इज अबाउट द रेडियस ऑफ गायरेशन, इट्स डेफिनेशन, युनिट, डायमेन्शन. तर हा पहिल्यांदा पार्ट तुम्ही लिहून घ्या. मग आपण काय करूयात, याच्या पुढचा पॉइंट बघूयात. बघा इथं एक क्वेश्चन दिलाय, एक थेरी क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट आहे. याच्यावरून आपल्याला काहीतरी महत्वाचा कन्सेप्ट इथं कळणार आहे. क्वेश्चन काय लिहिलंय बघा, कम्पेअर द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ युनिफॉर्म रिंग अँड युनिफॉर्म डिस्क. एक युनिफॉर्म रिंग आणि एक युनिफॉर्म डिस्क आहे.
दोघांचा रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला कम्पेअर करायचा आहे. व्हॉट कॅन यू इन्फर फ्रॉम इट, म्हणजे त्याच्यावरून तुम्ही काय तर्क काढू शकता, आपल्याला काय समजते त्याच्यावरून ते बघायचे. ठीक आहे, महत्वाचा पॉईंट आहे बघा, इथं लिहितो मी. आपण काय करूयात, एक युनिफॉर्म रिंग आणि एक युनिफॉर्म डिस्क आहे असं आपण कन्सिडर करूयात. ठीक आहे, आणि दोघांचा सुद्धा मास आणि रेडियस इक्वल आहे असं आपण अज्युम करूयात. ठीक आहे, इथं लिहूयात आपण कन्सिडर ए युनिफॉर्म ring and uniform mass having same radius, दोघांची रेडियस सेम आहे, अँड सेम मास, दोघांचा मास सुद्धा सेम आहे. ठीक आहे, ठीक. पहिल्यांदा आपण रिंगचा विचार करूया. ठीक आहे, मग इथं लिहितो मी फॉर ए रिंग. पहिल्यांदा आपण रिंगच्या रिलेटेड रेडियस ऑफ गायरेशन किती येतोय ते बघूया. ठीक आहे, बघा रिंग कशी असते आपल्याला माहिती आहे, ही आहे रिंग. बरोबर, हा काय आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन, या ऍक्सिस भोवती रिंग रोटेट होते. ही आहे रेडियस. ठीक आहे, आणि हे आहे तिचं मास एम. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग आपल्याला माहिती आहे, आपण कॅल्क्युलेट केल्या होता पाठीमागच्या लेक्चरमध्ये. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग इज, काय येतो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, आपण लिहूयात आय आर इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग इज इक्वल रिंगचं मास एम. बरोबर आहे, आणि हे रिंगचं मास किती डिस्टन्स वरती रोटेट होत आहे, तर आर इतक्या डिस्टन्स वरती रोटेट होत आहे, म्हणजे याचा स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर. बरोबर, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड दॅट मास, म्हणजे याला आपण, बरोबर, ऍक्सिस ऑफ रोटेशन इथं आहे आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड मास, बरोबर, म्हणजेच रेडियसचा स्क्वेअर, म्हणजेच आपल्याला काय मिळालं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग आय आर इज इक्वल टू एम आर स्क्वेअर असं मिळालं. हे आपल्याला माहिती आहे. बरोबर, आता रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंगचा विचार करायचा. रिंगचं मास कुठं कॉन्सन्ट्रेट असतं रे, विचार करा. मी सांगितलं होतं पाठीमागच्या लेक्चरमध्ये, रिंगचं मास कॉन्सन्ट्रेट होतं सर्कम्फरन्स वरतीच, म्हणजेच या सर्कम्फरन्सवर. बरोबर, म्हणजे या सर्कम्फरन्स वरती कुठंतरी एक पॉइंट असणार ज्या ठिकाणी मास काय झालाय, कॉन्सन्ट्रेट झालाय असं आपण म्हणू शकतो. बरोबर, आपण अज्युम करूयात की हा जो पॉइंट आहे या ठिकाणी त्या रिंगचं मास कॉन्सन्ट्रेट झालंय. ठीक आहे, म्हणजे या पॉइंटचं मास आणि या रिंगचं मास कसं असणार आहे, इक्वल असणार आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, ज्या ठिकाणी बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं त्या पॉइंटचं मास आणि सर्कम्फरन्स, सॉरी, त्या बॉडीचं मास आणि त्या पॉइंटचं मास कसं असतं, तर इक्वल असतं. मग इक्वल असतं म्हणून मी काय लिहिलं, एम इतकं लिहिलं. बरोबर आहे, ठीक आहे. आता हा जो पॉइंट आहे ज्या ठिकाणी या रिंगचं मास कॉन्सन्ट्रेट झालंय, हा पॉइंट ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती डिस्टन्सवर आहे, आता तुम्ही म्हणणार आर इतक्या डिस्टन्सवर. तर थोडा विचार करा, मी परत एकदा विचारतो की हा पॉइंट ज्या ठिकाणी बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट झालंय तो पॉइंट ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती डिस्टन्सवर आहे. मी असं म्हणतो की के इतक्या डिस्टन्सवर आहे किंवा के आर इतक्या डिस्टन्सवर आहे. बरोबर, के आर म्हणजेच काय, के आर इज नथिंग बट अ रेडियस ऑफ गायरेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून तो पॉइंट ज्या ठिकाणी बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं त्यालाच आपण रेडियस ऑफ गायरेशन असं म्हणतो. म्हणजेच रेडियस ऑफ गायरेशन या ठिकाणी काय असणार आहे, के आर. आर स्टँड फॉर रिंग, आर म्हणजे रिंग, के आर म्हणजेच रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंग. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात येते की रिंगची रेडियस आणि रिंगचा रेडियस ऑफ गायरेशन इक्वलच येतं. कारण की रिंग कशी असते, मधून हॉलो असते, आणि रिंगचं मास कुठं कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, तर आर इतक्या डिस्टन्स वरतीच. याचा अर्थ रिंगची रेडियस आणि रिंगचा रेडियस ऑफ गायरेशन कसा येतो, तर इक्वल येतो. बघूयात आपण या ठिकाणी हे दोन्ही इक्वल येत आहेत का. ठीक आहे, इथं लिहितो मी आपण काय करूयात, या पॉइंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढूयात. काय करूयात, या पॉइंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढूयात. बघा, द मोमेंट ऑफ, इथं लिहितो मी, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए पॉइंट वेअर टोटल मास ऑफ रिंग is concentrated is, बरोबर, ज्या ठिकाणी रिंगचं टोटल मास कॉन्सन्ट्रेट झालंय हा पॉइंट, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला लिहायचा आहे. त्याला या पॉइंटला आपण एमच मानूयात, मास एमच आणि पॉइंट पण एमच मानूयात. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट पॉइंट एम इज इक्वल टू, कसा फाइंड आउट करणार, या पॉइंटचं मास किती आहे, तर एम इतका आहे. बरोबर आहे, आणि हा पॉइंट ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती डिस्टन्सवर आहे,
तर के आर इतक्या डिस्टन्सवर आहे. किती डिस्टन्सवर आहे? के आर इतक्या डिस्टन्सवर आहे, म्हणजे याचा स्क्वेअर. बरोबर आहे. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट पॉइंट काय मिळालं आपल्याला? तर इट इज इक्वल टू एम इंटू के आर स्क्वेअर इतका मिळाला आपल्याला. बरोबर आहे. पण मगाशी डेफिनेशन मध्ये मी तुम्हाला सांगितली होती, डेफिनेशन मध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, काय की त्या पॉइंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असतो? तर इक्वल असतो. बरोबर. डेफिनेशन मध्ये आपण काय शिकलोय की पॉइंटचा ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी बॉडीचा मास कॉन्सन्ट्रेट झालेला असतो तो पॉइंट, त्या पॉइंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असतो? तर इक्वल असतो. म्हणजेच हा आहे पॉइंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि हा आहे रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया. हे दोन्ही सुद्धा कसे असणार? इक्वल असणार आहेत. बरोबर. मग इक्वल करूयात आपण, म्हणजे काय कळतं बघूयात. बट इथं लिहितो मी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट पॉइंट एम. बरोबर. हे जर इक्वेट केलं आपण, बरोबर, ही टर्म आणि ही टर्म इक्वेट केली तर आपल्याला काय कळतंय? एम आर स्क्वेअर इज इक्वल टू एम के आर स्क्वेअर. एम इकडे जाऊन डिवाइड होईल, एम ला एम कॅन्सल होईल, दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट जर काढलं तर आर इज इक्वल टू के आर असं महत्वाचं रिलेशन मिळतं. याला म्हणूयात इक्वेशन नंबर 1. आर काय? आर इज नथिंग बट ए रेडियस ऑफ रिंग आणि के आर म्हणजे काय? तर रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंग. म्हणजे रिंगच्या बाबतीत एक गोष्ट कळते की रेडियस म्हणजेच रेडियस ऑफ गायरेशन आहे. बरोबर. रेडियस वरतीच रिंगचं टोटल मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, हे इथं आपल्याला महत्वाचं कळतं. ठीक आहे. चला आता आपण बघूया डिस्क साठी. फॉर ए डिस्क. ठीक आहे. आता डिस्क बघा, डिस्क आपल्याला माहिती आहे ही अशी डिस्क असते. बरोबर. हा आहे डिस्कचा ऍक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे. डिस्कची रेडियस आर आणि डिस्कचं मास एम हे दोन्हीही सुद्धा या रिंगच्या रेडियस आणि मास इतकेच आहेत, असं आपण मगाशी अझ्युम केलं होतं. ठीक आहे. आता डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण मागच्या लेक्चर मध्ये फाइंड आउट केला होता. काय आला होता तो? 1/2 एम आर स्क्वेअर इतका आला होता. हे आपल्याला माहिती आहे. त्यांनी पाठीमागचं लेक्चर बघितलेलं नसेल त्यांनी लेक्चर नंबर 17 बघा. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. ठीक आहे. बर. आता डिस्कचं मास कुठं कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं ते आपल्याला माहिती पाहिजे. का? कारण की आपल्याला डिस्कचा रेडियस ऑफ गायरेशन काढायचं. त्यामुळे मास कुठं कॉन्सन्ट्रेट होतं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं या ठिकाणी मास सर्कम्फरन्स वरती कॉन्सन्ट्रेट झालाय, तसं डिस्क मध्ये मास कुठं कॉन्सन्ट्रेट झालेला असतं? तर डिस्क मध्ये मास लक्षात ठेवा सेंटर पासून ते सर्कम्फरन्स पर्यंत कुठंही कॉन्सन्ट्रेट झालेलं असू शकतं. म्हणजे आपण जसं इथं आपण म्हणतो की रिंग मध्ये मास सर्कम्फरन्स वरतीच कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं, कारण की मधला पोर्शन काय नाहीच आहे ना. इथं रिंग मध्ये काय तर गॅप आहे, मध्ये हॉलो पोर्शन आहे. तसं डिस्क मध्ये हॉलो पोर्शन नसतो. त्यामुळे सेंटर पासून ते सर्कम्फरन्स पर्यंत कोणत्याही एका पॉइंट वरती मास काय झालेला असेल? कॉन्सन्ट्रेट झालेला असणार. मग आपण अज्युम करूयात की हा एक पॉइंट आहे. ठीक आहे. हा पॉइंट आहे. या पॉइंट वरती डिस्कचा मास कॉन्सन्ट्रेट झाला आपण मानूयात. ठीक आहे. आणि हे जे डिस्टन्स आहे, कुठलं डिस्टन्स? ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून ते त्या पॉइंट पर्यंत या डिस्टन्सला आपण रेडियस ऑफ गायरेशन म्हणतो, त्याला आपण केडी मानूयात. बरोबर. या पॉइंटचं जे मास आहे ते मास आपण एम मानूयात. समजतंय का बघा. या डिस्कचं मास या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालंय. ठीक आहे. हा पॉइंट ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून जेवढ्या डिस्टन्स वरती त्यालाच आपण रेडियस ऑफ गायरेशन ऑफ डिस्क म्हणतो, ज्याला आपण केडी असं म्हणतो. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे की या पॉइंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असतो? तर सेम असतो, म्हणजे इक्वल असतो. मग आपण या पॉइंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया लिहूयात. तिथे लिहूयात आपण देअरफॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए पॉइंट where total mass of disk is concentrated is. बरोबर. ज्या ठिकाणी टोटल मास डिस्कचं कॉन्सन्ट्रेट झालंय त्या पॉइंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण दाखवूयात आय एम ने, विच इज इक्वल टू. कसा फाइंड आउट करणार मोमेंट ऑफ इनर्शिया? या पॉइंटचं मास किती आहे? तर एम इतकंच आहे, म्हणजेच डिस्क इतकंच आहे. बरोबर आहे. अँड द डिस्टन्स बिटवीन परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड दॅट मास, यालाच आपण काय म्हणतो? तर केडी याचा स्क्वेअर असं येईल. दिस इज नथिंग बट ए मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट मास. ज्या ठिकाणी लक्षात ठेवा त्या डिस्कचं मास कॉन्सन्ट्रेट झालंय त्या पॉइंटचा आपण किंवा त्या मासचा आपण काय केलाय? मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केलाय. आय एम इज इक्वल टू
एम. एम काय तर त्या पार्टिकलचं किंवा त्या पॉइंटचं मास आहे एम, बरोबर आहे. आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती डिस्टन्स वरती आहे, तर केडी इतक्या डिस्टन्स वर आहे, त्याचा स्क्वेअर म्हणजे केडी स्क्वेअर, बरोबर आहे. बट आपल्याला काय माहिती आहे, आपल्याला माहिती आहे की डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा, बरोबर, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा, आणि त्या पॉइंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असतो तर इक्वल असतो, म्हणजेच आय डी इज इक्वल टू आय एम दाखवूयात आपण. बट आय डी म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट पॉइंट इज सेम, बरोबर. हा कसा असतो तर सेम असतो, म्हणजेच काय करूयात आपण हे इक्वेट करूयात, दिस टर्म आणि दिस टर्म आपण काय करूयात इक्वेट करूयात. म्हणजेच काय लिहितं 1/2 ऑफ एम आर स्क्वेअर इज इक्वल टू एम इंटू के डी स्क्वेअर, बरोबर. या ठिकाणी काय होतं बघा, एम आणि एम कॅन्सल होईल, एम इकडे जाऊन डिवाइड झाला, कॅन्सल झाला. ठीक आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे के डी इज इक्वल टू, म्हणजे ही टर्म एका बाजूला राहू द्यात आणि इकडच्या बाजूचा विचार करूयात. म्हणजेच आपल्याला थोडक्यात असं मिळालं आता, के डी स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर डिवाइड बाय 2, आर स्क्वेअर अपॉन 2 असं मिळालं आपल्याला, बरोबर. के डी स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर अपॉन 2. ठीक आहे, दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट काढा, म्हणजेच आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन ऑफ डिस्क मिळतंय. आर स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येणार आहे आर, आणि 2चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून अंडर रूट मध्ये 2. दिस इज द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ डिस्क. डिस्कचा रेडियस ऑफ गायरेशन एवढा, आणि इकडं आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंग मिळालेला आहे. याला आपण मानूयात इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आपल्याला कम्पेअर काय करायचं, आपल्याला कम्पेअर करायचे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. रेडियस ऑफ गायरेशन ऑफ डिस्क, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंग, हे कम्पेअर करायचं. जरा हे दोन्ही सुद्धा टर्म व्यवस्थित बघा. इथं रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंग आहे रेडियस इतकी, आणि इकडं रेडियस ऑफ गायरेशन ऑफ डिस्क रेडियस डिवाइड बाय रूट 2 आहे. म्हणजे याच्यावरून काय कळतं आपल्याला की रेडियस ऑफ गायरेशन ऑफ डिस्क इज लेस दॅन रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंग. रिंगचं रेडियस ऑफ गायरेशन ज्यादा आहे आणि डिस्कचं रेडियस ऑफ गायरेशन कमी आहे. का, कारण की याला डिवाइड बाय रूट 2 आलं, म्हणजे ही व्हॅल्यू कमी येणार, बरोबर आहे. म्हणजे इथं आपल्याला महत्वाचा पॉईंट काय कळतोय, आपल्याला एक महत्वाचा पॉईंट इथं कळतोय काय, हिअर फ्रॉम 1 and 2 काय म्हणू शकतो आपण, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ डिस्क इज लेस दॅन रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंग, बरोबर. रिंगचा रेडियस ऑफ गायरेशन ज्यादा आहे, डिस्कचा रेडियस ऑफ गायरेशन कमी आहे. असं का झालं, असं कशामुळे झालं, दोघांचं मास तर सेम होतं, दोघांचे रेडियस तर सेमच होते, पण तरी देखील रिंगचं रेडियस ऑफ गायरेशन ज्यादा आलं आणि डिस्कचं रेडियस ऑफ गायरेशन कमी येतं, असं का झालं. तर त्याच्या पाठीमागे खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे, तो लक्षात ठेवा. बघा, रिंग मध्ये मास जे आहे ते मास सर्कम्फरन्स वरती कॉन्सन्ट्रेट झालं, म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून दूर वरती काय झालं, कॉन्सन्ट्रेट झालं. येतं लक्षात, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून सर्कम्फरन्स आर इतक्या डिस्टन्स वरती, म्हणजे दूर वरती काय झालंय, मास कॉन्सन्ट्रेट झालंय. तसं डिस्कमध्ये ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून मास जे आहे ते मास कुठेही कॉन्सन्ट्रेट होतंय, जवळ कॉन्सन्ट्रेट होऊ शकतं, त्याच्यापेक्षा थोडं लांब कॉन्सन्ट्रेट होऊ शकतं, इथं कॉन्सन्ट्रेट होऊ शकतं, इथं पण कॉन्सन्ट्रेट होऊ शकतं. म्हणजेच या ठिकाणी ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू कशी होती, व्हॅरी होती, बरोबर आहे. तसं या ठिकाणी ऍक्सिस पासून दूर वरती मास काय होतंय तर कॉन्सन्ट्रेट होत आहे, आणि इथं ऍक्सिस पासून लक्षात ठेवा 0 पासून ते रेडियस पर्यंत कुठेही कॉन्सन्ट्रेट होऊ शकतं. या कारणामुळे लक्षात ठेवा या ठिकाणी रिंगचं रेडियस ऑफ गायरेशन ज्यादा येतं आणि डिस्कचं रेडियस ऑफ गायरेशन काय येतं तर कमी. म्हणजे थोडक्यात मास डिस्ट्रीब्युशन खूप महत्वाचं. रिंगचं मास डिस्ट्रीब्युशन सर्कम्फरन्स वरतीच होतंय, आणि इथं डिस्कचं जे मास आहे ते मास कसं डिस्ट्रीब्युट होतंय तर सेंटर पासून ते सर्कम्फरन्स पर्यंत सगळीकडे काय होतंय तर डिस्ट्रीब्युट होतंय. त्याच्यामुळे डिस्कचा रेडियस ऑफ गायरेशन कमी येतोय आणि रिंगचा रेडियस ऑफ गायरेशन काय येतोय तर ज्यादा येतोय. म्हणजे इथं आपण लिहू शकतो, हिअर काय लिहिता येईल आपल्याला, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंग इज ग्रेटर, बरोबर, इज ग्रेटर दॅन डिस्क, बरोबर. आणि याच्या पाठीमागचं कारण काय लिहू शकतो आपण, कारण हे लिहू शकतो, बिकॉज रेडियस ऑफ गायरेशन is depend on
मास डिस्ट्रीब्युशन, महत्वाचा पॉइंट, मास डिस्ट्रीब्युशन समजतंय का? रिंग मध्ये मास सर्कम्फरन्स वरती कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं आणि डिस्क मध्ये मास सेंटर पासून ते सर्कम्फरन्स पर्यंत सगळीकडे डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं. त्यामुळं याचा मोमेंट ऑफ याचं रेडियस ऑफ गायरेशन ज्यादा येतं, याचं रेडियस ऑफ गायरेशन कमी येतं. आता लक्षात ठेवा, जेवढं रेडियस ऑफ गायरेशन ज्यादा असेल तेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा ज्यादा आहे. काय? जेवढा रेडियस ऑफ गायरेशन ज्यादा, रेडियस ऑफ गायरेशन ज्यादा म्हणजेच काय? हे डिस्टन्स ज्यादा, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून जिथं मास कॉन्सन्ट्रेट होतंय यांच्यामधल्या डिस्टन्स मध्ये रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन ज्यादा याचा अर्थ काय? ऍक्सिस पासून मास खूप जास्त डिस्टन्स वरती कॉन्सन्ट्रेट झालंय. मग मास जर खूप जास्त डिस्टन्स वरती कॉन्सन्ट्रेट झालंय याचा अर्थ काय? आर जास्त असणार आहे, बरोबर? हे डिस्टन्स ज्यादा, त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा कसं असणार? ज्यादा. खूप महत्वाचा पॉईंट इथे कळतोय आपल्याला. काय? इथं आपण लिहू शकतो, इफ radius of gyration is if radius of gyration is greater than moment of inertia of body is also greater. लक्षात राहील, समजतंय? जेवढा रेडियस ऑफ गायरेशन ज्यादा तेवढं काय असणार आहे? लक्षात ठेवा, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून मास खूप जास्त डिस्टन्स वरती कॉन्सन्ट्रेट झालेला असणार आहे, बरोबर आहे? आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवा मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा कसा आहे? तर ज्यादा आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे व्यवस्थित पहिल्यांदा लिहून घ्या. मग याच्या पुढे अजून एक छोटासा कन्सेप्ट आहे, तो एक आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, बघा इथे एक थेरी क्वेश्चन काय दिलाय, व्हॉट कॅन यू इन्फॉर्म इफ अ युनिफॉर्म रिंग अँड युनिफॉर्म डिस्क हॅव सेम रेडियस ऑफ गायरेशन. म्हणजेच एक रिंग आहे, एक डिस्क आहे, दोघांचा रेडियस ऑफ गायरेशन जर इक्वल असेल तर त्याच्यावरून आपल्याला काय तर्क मिळतोय ते आपल्याला बघायचं. ठीक आहे, दोघांचा रेडियस ऑफ गायरेशन आपल्याला इक्वेट करायचं. आपल्याला दोघांचा सुद्धा रेडियस ऑफ गायरेशन माहिती आहे, आत्ताच आपण फाइंड आउट केला होता, बरोबर? वी नो दॅट. जरा रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंग बघा काय, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंग काय आला होता? रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंग के आर इज इक्वल टू, इथं आपण आर आर लिहूयात, बरोबर? रेडियस ऑफ रिंग, ठीक आहे, याला म्हणूयात इक्वेशन नंबर 1. आणि के आर म्हणजेच काय? के म्हणजेच रेडियस ऑफ गायरेशन ऑफ रिंग. ठीक आहे, अल्सो रेडियस ऑफ गायरेशन ऑफ डिस्क बघा बरं काय येतो, आताच आपण बघितलं होतं, रेडियस ऑफ गायरेशन डिस्क के डी इज इक्वल टू आर अपॉन रूट 2, बरोबर? म्हणजेच रेडियस अपॉन रूट. सो इथं लिहितो मी आर डी म्हणजेच रेडियस ऑफ डिस्क डिवाइड बाय रूट 2 असं लिहितो, बरोबर? मगाचीच इक्वेशन आपल्याला मिळाले होते, के आर इज इक्वल टू आर मिळालं होतं, के डी इज इक्वल टू आर अपॉन रूट 2 मिळालं होतं. याला इक्वेशन 1, याला इक्वेशन नंबर 2 म्हणलं. हे दोन्ही सुद्धा काय करूयात आपण? इक्वेट करूयात, कारण की इथं आपल्याला सांगितलं की दोघांचा रेडियस ऑफ गायरेशन कसा आहे? तर सेम आहे, म्हणजे तिथं लिहूयात इक्वेटिंग. नाव इक्वेटिंग 1 and 2. जर आपण हे दोन्ही इक्वेशन इक्वेट केली तर काय मिळेल? के आर इज इक्वल टू केडी असं सांगितलंय ना त्यांनी. के आर इज इक्वल टू केडी हे जर इक्वेट केलं तर काय मिळतंय बघा, के आर ची व्हॅल्यू काय आहे? तर आर आर इज इक्वल टू आर डी अपॉन रूट 2, बरोबर? ठीक, या ठिकाणी आपण काय करूया? रूट 2 ला इकडे आणूयात, म्हणजे मल्टिप्लाय होईल. म्हणजे काय मिळेल आपल्याला? आर डी इज इक्वल टू रूट 2 इंटू आर आर असं रिलेशन मिळतं आपल्याला, बरोबर? याच्यावरून आपल्याला काय समजतंय जरा बघा, ज्या वेळेस डिस्क आणि रिंग या दोघांचा रेडियस ऑफ गायरेशन इक्वल असेल, डिस्क आणि रिंग या दोघांचा रेडियस ऑफ गायरेशन ज्यावेळेस इक्वल असेल त्यावेळेस डिस्कची रेडियस ही रिंगच्या रेडियसच्या रूट 2 टाइम्स असायला पाहिजे. किंवा मी असं पण म्हणू शकतो, जर तुम्हाला डिस्क आणि रिंग या दोघांचा रेडियस ऑफ गायरेशन इक्वल करायचा असेल त्यावेळेला तुम्हाला डिस्कची रेडियस रिंगच्या रेडियसच्या रूट 2 टाइम्स ठेवावी लागते. तर आणि तरच लक्षात ठेवा तुम्हाला हे दोन टर्म इक्वल झालेले आहेत असं तुम्हाला मिळू शकतं. समजते मी काय सांगतोय? जर तुम्ही डिस्कची रेडियस
रिंगच्या रेडियसच्या √2 करता त्याच वेळेला दोघांचा रेडियस ऑफ गायरेशन इक्वल होऊ शकतो. जर हे असं नसेल तर दोघांचा रेडियस ऑफ गायरेशन इक्वल होऊ शकणार नाही. बस हे आपल्याला याच्यावरून कळते. समजतंय? ज्या वेळेस डिस्क आणि रिंग या दोघांचा रेडियस ऑफ गायरेशन इक्वल असेल त्यावेळेस आपण समजून घ्यायचं की डिस्कची रेडियस रिंगच्या रेडियसच्या √2 असायला पाहिजे किंवा असते. ठीक आहे, म्हणजे इथं लिहू शकतो आपण देअरफॉर रेडियस ऑफ डिस्क इज √2 ऑफ रेडियस ऑफ रिंग. हे आपल्याला याच्यावरून कळतं. ठीक आहे, छोटा थेरी क्वेश्चन होता पण इम्पॉर्टंट होता. तर हे एक व्यवस्थित लिहा. मग आपण काय करूयात, रेडियस ऑफ गायरेशन वरचे 2 न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. ठीक आहे, बघा एक न्यूमेरिकल इथं दिलं आपल्याला. काय दिलंय बघा, ए टॉर्क ऑफ 400 न्यूटन मीटर ऍक्टिंग ऑन ए बॉडी ऑफ मास 400 किलोग्राम produces an angular acceleration of 20 radian per second square. Calculate moment of inertia and radius of gyration of body. एका बॉडीवरती टॉर्क अप्लाय केला. आपल्याला माहिती आहे टॉर्क काय असतो. टॉर्क म्हणजे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं. किंवा टॉर्क आपण कसं समजून घेतला होता, टॉर्क अप्लाय केल्यानंतर बॉडी रोटेट होते. बरोबर, हे आपण थेरीमध्ये शिकलो होतो. तर एक बॉडीवरती टॉर्क अप्लाय केलाय, तो टॉर्क आहे 400 न्यूटन मीटर. पहिल्यांदा आपण गिवन लिहूयात. बघा, टॉर्क आपण कशाने इंडिकेट करतो, टाऊने. बरोबर, टाऊ इज इक्वल टू 400 न्यूटन मीटर एवढं दिलं आपल्याला. ठीक आहे, ऍक्टिंग ऑन ए बॉडी ऑफ मास म्हणले 400 किलोग्राम. मास दिलंय 40 किलोग्राम आहे. 40 किलोग्राम. प्रोड्युसेस अन अँग्युलर ऍक्सलरेशन. अँग्युलर ऍक्सलरेशन अल्फा असतंय. किती दिलंय बघा, 20 रॅडियन पर सेकंड स्क्वेअर दिलंय. टू फाइंड, काय फाइंड आउट करायचंय जरा बघा, काय फाइंड आउट करायचंय. कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणलंय. पहिला पॉईंट मोमेंट ऑफ इनर्शिया आय फाइंड आउट करायचंय. दुसरं काय फाइंड आउट करायचं, रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे के फाइंड आउट करायचंय. ठीक आहे, बरं ठीक आहे. आता के आणि आय फाइंड आउट करायचं. आय फाइंड आउट करायचं म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं. फॉर्म्युला आपण जनरली आपण असं लिहितो ना, mr². बरोबर, वेअर m इज नथिंग बट ए मास ऑफ द बॉडी. मास तर आपल्याला माहिती आहे, पण आर आपल्याला माहिती नाहीये. मग आता कसं काय फाइंड आउट करायचं. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड आउट करायचा जरा थोडा विचार करा. आपल्याला टाऊ दिलाय. टाऊ मी एक रिलेशन तुम्हाला याचं सॉल्व्ह करून दिलं होतं. बरोबर, अॅनालॉगस आहे असं पण सांगितलं. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की फोर्स इज इक्वल टू काय असतं, मास इंटू ऍक्सलरेशन असतं. लिनियर मोशन मध्ये आपण फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन लिहितो. आणि रोटेशनल मोशन मध्ये आपण टाऊ इज इक्वल टू आय इंटू अल्फा लिहितो. थेरी मध्ये आपण शिकलो होतो. बरोबर, एखाद्या बॉडीवर फोर्स अप्लाय केला तर ती बॉडी स्ट्रेट पाथ मध्ये ट्रॅव्हल करते. एखाद्या बॉडीवर टॉर्क अप्लाय केला की ती बॉडी रोटेट होते. आणि मास आणि मोमेंट ऑफ इनर्शिया हे अॅनालॉगस आहेत. जे काम मास करतं ते काम इथं कोण करतं, तर मोमेंट ऑफ इनर्शिया करतं. इकडं ऍक्सलरेशन आहे तर इकडं अँग्युलर ऍक्सलरेशन असतं. म्हणजे टाऊ इज इक्वल टू आय अल्फा हे रिलेशन विसरू नका. याच्यावरून आपल्याला आय म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू मिळू शकते. ठीक आहे, म्हणजे आपण इथं लिहूयात टाऊ इज इक्वल टू आय इंटू अल्फा. याच्यावरून आय इज इक्वल टू आपल्याला मिळेल टाऊ अपॉन अल्फा. टाऊ अपॉन अल्फा. ठीक आहे, टाऊची व्हॅल्यू म्हणजे टॉर्कची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 400 डिवाइड बाय अल्फा. अल्फा किती आहे बघा, 20 आहे. ठीक आहे, इथं काय होतंय बघा बरं, हे 20 येत आहे. बरोबर, मोमेंट ऑफ इनर्शिया किती येतं बरं, 20 किलोग्राम मीटर स्क्वेअर. जरा चेक करा, युनिट चेक करा. टाऊचं युनिट काय आहे, न्यूटन मीटर आहे. न्यूटन मीटरचं कन्वर्ट करा किलोग्राम मीटर स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर असतंय. आणि अल्फाचं युनिट काय आहे बघा, अल्फा रॅडियन पर सेकंड स्क्वेअर आहे. रॅडियन पर सेकंड स्क्वेअर आहे. बरोबर, या ठिकाणी सेकंड स्क्वेअर आणि सेकंड स्क्वेअर कॅन्सल होतो. रॅडियनला आपण कन्सिडर करत नाही. किलोग्राम मीटर स्क्वेअर. किलोग्राम मीटर स्क्वेअर म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळतं 20 किलोग्राम मीटर स्क्वेअर. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया मिळाला आपल्याला. आता फाइंड आउट करायचं आहे के. ठीक आहे, आता फाइंड आउट करायचं आहे के. के कसा फाइंड आउट करणार, के इज इक्वल टू अंडर रूट आय अपॉन एम. आय अपॉन एम. ठीक आहे, आय म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळालाय 20 आलाय. ठीक आहे, 20 डिवाइड बाय मास किती आहे बघा बरं, मास आहे 40. 0 कॅन्सल. अंडर रूट येत आहे 1/2. बरोबर, बेके बाय बेदुनी 4 म्हणजेच अंडर रूट 0.5. अंडर रूट 0.5. ठीक आहे, तर 0.5 चं स्क्वेअर रूट जर तुम्ही बघितलं लॉग टेबल मध्ये जर बघितलं
तर आन्सर येते 0.707. 0.707 आणि के म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन, डिस्टन्स असते म्हणजे युनिट काय असणार आहे तर मीटर असणार. म्हणजेच इथं के इज इक्वल टू 0.707 असं येतं. ठीक आहे, तर हे व्यवस्थित न्यूमेरिकल लिहून घ्या. आपण अजून एक न्यूमेरिकल बघूयात. क्वेश्चन नंबर 2 बघा, इथं काय दिलंय. ए थिन रिंग हॅज मास 0.25 किलोग्राम अँड रेडियस 0.5 मीटर. ठीक आहे. इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज. असं विचारलं आपल्याला. फाइंड आउट करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. गिवन काय काय लिहिलंय बघा. गिवन रिंग हॅज मास म्हणलंय m इज इक्वल टू 0.25 किलोग्राम, रेडियस r इज इक्वल टू 0.5 मीटर. ठीक आहे. इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलंय आपल्याला. टू फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग असं विचारलंय. पासिंग थ्रू द सेंटर म्हणलंय, बरोबर. ही अशी रिंग आहे, तर सेंटर मधून काय होणार आहे, पासिंग थ्रू द सेंटर असं म्हणलंय. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर. ऍक्सिस सेंटर मधून पास होतोय, पण कसा पास होतोय, असा पास होतोय का असा पास होतोय ते महत्वाचं आहे. बघा काय पुढे काय सांगितलंय, परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन असं म्हणलंय. ज्या प्लेन मध्ये, आता हे हॉरिझॉन्टल प्लेन आहे, या हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये रिंग आहे, या हॉरिझॉन्टल प्लेनला परपेंडिक्युलर म्हणजे ऍक्सिस कसा असणार आहे असा असणार. या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फाइंड आउट करायचा असं सांगितलं. ठीक आहे. मास दिलंय आणि रेडियस पण दिले, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आय. सो आय इज इक्वल टू आपल्याला माहित आहे, बरोबर. रेडियस किती दिली आहे इथं, रेडियस आहे 0.5 मीटर. ठीक आहे. आणि मास किती आहे तर 0.25 एच. ठीक आहे. कसं फाइंड आउट करता येईल, आय इज इक्वल टू mr स्क्वेअर. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. मास किती आहे बघा बरं, मास आहे 0.25 इंटू आर स्क्वेअर म्हणजे 0.5 इंटू 0.5. ठीक आहे. किती येतं हे 0.25, या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येईल 0.25. ठीक आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतंय बघा बरं, 0.0625 इतकं येईल, बरोबर आहे का. 0.0625 युनिट किलोग्राम मीटर स्क्वेअर. ठीक आहे. तर दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रिंग. ठीक आहे. ज्यादा न्यूमेरिकल या लेक्चर मध्ये मी घेणार नाहीये, कारण की ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपण काय करूया, जास्तीत जास्त न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. आपण फक्त कन्सेप्ट जो आहे तो कन्सेप्ट समजून घेऊन त्याच्यावरती काही प्रॉब्लेम आपण फक्त काय करतोय लेक्चर मध्ये सॉल्व्ह करतोय. आणि एमसीक्यूचं स्पेशल लेक्चर येईल, त्यावेळेला एमसीक्यू मध्ये आपण जास्तीत जास्त न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर आजचं लेक्चर मी इथंच थांबवतोय. आजच्या लेक्चर मध्ये जे रेडियस ऑफ गायरेशनच्या रिलेटेड कन्सेप्ट आपण बघितला तो व्यवस्थित लिहून माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवा. ठीक आहे. स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट.